नमस्कार, मी प्रियंका नागने. आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही सैनिक स्कूल यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. सविस्तरपणे पूर्ण माहिती असणार आहे. फ्रेशर व अनुभवी दोन्ही उमेदवार तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. आणि कोण कोण इथे अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्रातील सर्व उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे. पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत. ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस कशी करायचं आहे, स्टेप्स दिलेल्या आहेत, 6 स्टेप्स आहेत. पूर्ण माहिती आपल्याकडे आहे. त्यानंतर PDF सुद्धा आहे, 5 पानी PDF आहे, त्याची सुद्धा पूर्ण माहिती आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ते सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे. ॲज अ टीचर तुम्हाला जॉईन करायचं आहे सैनिक स्कूलमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा. 35,000 स्टार्टिंग असणार आहे सॅलरीची. तुम्ही जर BSc झालं असू द्या, MSc झालं असू द्या, BE झालं असू द्या, BA झालं असू द्या, त्या पदानुसार तुम्हाला इथे जॉब्स आहेत. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. सविस्तरपणे पूर्ण माहिती नक्कीच बघून घ्या. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, किंवा इथे IT रिलेटेड जॉब्स असू द्या, 10वी 12वी पास जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट्स असतात. सो नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला शेअर करा. चला तर सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घ्या. सो इथे सैनिक स्कूल चंद्रपूर यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आपण बघून घेऊया. ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस सांगितलेले आहे त्यांनी. लास्ट डेट काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. पहिली जी स्टेप आहे, लक्षात घ्या, ईमेल व्हेरिफिकेशन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला इथे ईमेल व्हेरीफाय करायचा आहे. आता तो कसा करायचा आहे, तर तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. त्याच्यावरती मेल आला आहे का चेक करायचं आहे. 1 टाइम पासवर्ड असणार आहे, ते सेंड केलं असणार आहे, ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ते पूर्ण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं नाव काय आहे, आधार कार्ड नंबर काय आहे, फोन नंबर काय आहे, ही सर्व माहिती आपण इथून भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशनल किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन पूर्ण माहिती भरायची आहे. म्हणजे शिक्षण काय झालेलं आहे, कोणती युनिव्हर्सिटी आहे, किती पर्सेंटेज तुम्ही स्कोर केलेला आहे. त्यानंतर जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असणार आहे, जसे की तुमचे फोटोग्राफ असेल रिसेंट, त्यानंतर तुमचे सिग्नेचरचे फोटोग्राफ, त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट असेल तर हे पूर्ण इथे सर्टिफिकेट 4थ्या नंबरला तुम्हाला हे करा, अपलोड करायचं आहे. आता स्टेप 5 आहे ते काय, कन्फर्मेशन ऑफ प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन किंवा एडिट करायचं आहे. आता ह्याची पूर्ण माहिती तुम्ही भरलेली आहे ते बरोबर आहे का नाही कन्फर्म करायचं आहे, आणि चुकीचं असेल तर त्याला एडिट करायचं आहे. आणि लास्टली पेमेंट प्रोसेस. लास्टली तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे. पूर्ण इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत बघा, तुम्ही ते बघू शकता. महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे ते करण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्ही ते प्रोसीड करायचं आहे. तुम्ही ते प्रोसीड केल्यानंतर ते पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाणार आहे. आता इथे पूर्ण माहिती आहे. इथे ॲप्लिकेशन फी सुद्धा दिलेली आहे बघा. UR OBC साठी 1000 रुपये आहे, SC ST साठी 500 रुपये आहे, हे सुद्धा माहिती दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. आता PDF एकदा चेक करून घेऊया आपण. इथे 5 पानी PDF आहे. आता इथे पहिली जी पोस्ट आहे PGT फिजिक्स, टीचर फिजिक्ससाठी आहे. मास्टर्स डिग्री पाहिजेल आहे. कशामध्ये, 50% मार्क्स, आणि फिजिक्समध्ये तुम्हाला पाहिजेल आहे. BEd डिग्री पाहिजेल आहे, किंवा 2 इयर इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट MSc तुमचं झालेलं असेल तरी सुद्धा चालणार आहे. आता डिझायरेबल टीचिंग एक्सपिरियन्स इन पब्लिक स्कूल असेल तर चांगणार आहे. इंग्लिश मीडियम तुमचं असेल तरी सुद्धा चालणार आहे. इथे बघा 35,000 सॅलरी आहे, आणि तुमचं एज क्रायटेरिया 21 ते 40 सांगितलेलं आहे. खूप चांगली संधी आहे. PGT केमिस्ट्री आहे, तुम्ही MSc झालेला आहे, बायोकेमिस्ट्री झालेला आहे, तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. 35,000 इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. 21 ते 40 वर्ष इथे एज क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर इथे PGT मॅथमॅटिक्ससाठी आहे. त्यानंतर इथे सेम हिअर TGT कम्प्युटर सायन्ससाठी आहे. नेक्स्ट जे पद आहे ते TGT कम्प्युटर सायन्ससाठी आहे. इथे शिक्षण बघा, BSc कम्प्युटर सायन्स झालेलं असू दे, BCA आहे, MCA आहे, MSc आहे, BE किंवा BTech असेल कोणत्याही स्ट्रीममधून, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाला असेल, डिप्लोमा कोर्स झाला असेल तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. 35,000 फी आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब आहे. 21 ते 35 इथे एज क्रायटेरिया आहे. नेक्स्ट पद आहे TGT हिंदी. त्यानंतर आहे TGT सोशल सायन्स, लॅब असिस्टंट फिजिक्स, असे वेगवेगळे पद आहेत. खूप चांगली सॅलरी आहे. केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे ॲज अ लॅब असिस्टंट. तुम्ही इथे एज क्रायटेरिया बघू शकता, जवळजवळ 21 ते 35,000 आहे. आणि इथे अकॅडमिक स्टाफ इथे आता तुम्हाला जे सिलेक्शन होणार आहे, स्ट्रक्चर होणार आहे सिलेक्शन प्रोसेसची बघा, 3 स्टेप असणार आहे. पहिली स्टेप समजून घ्या, रिटर्न एक्झाम असणार आहे. त्यानंतर क्लास डेमॉन्स्ट्रेशन असणार आहे, स्किल प्रोफिशियन्सी असणार आहे. म्हणजे तुम्हाला रिटर्न एक्झाम होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला रिटर्न एक्झाम 1 आवर्स ड्युरेशन असणार आहे, 1 तासाचं असणार आहे. मॅक्झिमम मार्क 100 मार्क, आणि 50% वेटेज फॉर फायनल सांगितलेलं आहे. क्लास डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे इथे तुम्हाला क्लासमध्ये डेमो करून दाखवायचं आहे, म्हणजे शिकवून दाखवायचं आहे. 100 मार्क्सचं आहे. इंटरव्ह्यू 100 मार्क्सचा आहे, आणि वेटेज फॉर हायर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 50 मार्क्सचा असणार आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी मी जसं सांगितलं, ऑनलाईन तुम्हाला पाठवून द्यायचं आहे, पूर्ण फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इथे पूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर इथे काय करायचं आहे, प्रिंटआउट वगैरे सगळं काढायचं आहे.
आता इथे तुम्हाला ॲप्लिकेशन कशासाठी करायचं आहे ते बघू शकता. सपोज तुम्ही इथे आहे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री असे टीचर्स असतील, इथे तुम्ही क्लिक करू शकता. अप्लाय हिअर केल्यानंतर तुम्हाला पहिली स्टेप जसं सांगितले की इथे ईमेल ॲड्रेस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. ॲप्लिकेशन फी सांगितली PGT, TGT, लॅब असिस्टंटसाठी जनरल OBC 1000 रुपये, SC ST साठी 500. लास्ट डेट 31 मे 2024 आहे. लक्षात घ्या, केंद्र सरकारी जॉब आहे. कोणीही तुम्ही इथं ॲप्लिकेशन भरू शकता. खूप चांगली संधी आहे. इथे सॅलरी सुद्धा आपण बघून घेतलेली आहे. जवळजवळ 35,000, 30,000, 25,000 असे पोस्ट वाईज सॅलरी आहे. नक्कीच इथे अप्लाय करा, संधी सोडू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना गरज आहे नोकरीची, ज्यांची ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण नोकरी संदर्भात माहिती नाही आहे, त्यांना नक्कीच ही माहिती पाठवून द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच इथे रिप्लाय द्यायचा ट्राय करेन. थँक्यू.